महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे 4 संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कूल माध्यमिक विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे। यावर्षी आम्ही अतिशय प्रेरणेने, अतिशय धुमधडाक्यामध्ये वेगळ्या संकल्पनेतून देखावा सादर करीत आहे। देखाव्याची संकल्पना सन्मान महिलांचा, पाऊल सुरक्षेचे। देखाव्यासाठी प्रेरणा माननीय श्रीयुत खेमराज रणपिसे, चेअरमन शालेय समिती। मार्गदर्शन माननीय अनघा डांगे, मुख्याध्यापिका। दत्तात्रेय भोसले, उपमुख्याध्यापक। पर्यवेक्षिका सौ मनीषा कदम। शिक्षक प्रतिनिधी श्वेता नाईक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ। सहकार्य पालक शिक्षक संघ, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सहसचिव चैत्राली धारूरकर यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण देखावा सादर करीत आहे। संपूर्ण विश्वातून वंदनीय असा आमचा छत्रपती शिवाजी राजा। प्रथम आमच्या शाला माऊलीचे वंदन छत्रपती शिवरायांना, ज्यांनी आपल्या राज्यकारभारातून रयतेला न्याय देताना स्त्रीविषयीची भूमिका मांडली। यामध्ये जगातील कोणत्याही स्त्रीवर अन्याय न होता तिला मातेसमान वागणूक देणारा जगातील पहिला राजा। स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना त्यांनी आपली अतिशय सुलभ अशी भूमिका मांडली। माझ्या राजाला येचे शाला माऊलीचा मानाचा मुजरा। राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता यांनी शिवाजींच्या शिक्षण आणि संस्कारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांनी शिवाजींना न्याय, समानता आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांसारख्या मूल्यांचे शिक्षण दिले, ज्यामुळे मराठी साम्राज्याच्या स्थापनेसाठी आधार तयार झाला। त्यांच्या जीवनातील प्रभाव आणि शिवाजींच्या नेतृत्वावर त्यांचा प्रभाव यामुळे त्या भारतीय इतिहासातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बनले। अहिल्याबाई होळकर या मध्य भारतातील मालवा साम्राज्याच्या राणी होत्या। भारतीय इतिहासातील एक अत्यंत प्रभावी शासक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या कारकिर्दीत मालवा संपन्नता आणि शांततेचा काळ पाहिला। त्या त्यांच्या प्रशासन कौशल्य, मंदिर, विहीर आणि रस्ते बांधणीत प्रसिद्ध होत्या। त्यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन केले। झाशीची राणी लक्ष्मीबाई उत्तर भारतातील झाशी संस्थानाच्या राणी होत्या। 1857च्या भारतीय बंडात त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रतिकाराचा प्रतीक बनले। त्यांच्या धैर्य आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जातात। त्यांनी आपल्या सैन्यासाठी नेतृत्व केले आणि वीरगती प्राप्त केली। भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाल्या। सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समाजसुधारक आणि शिक्षक तज्ज्ञ होत्या। त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी महिलांचे आणि वंचित समुदायांचे शिक्षण घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी भारतातील पहिली मुलींसाठीची शाळा स्थापन केली। माता रमाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी, जिने बाबासाहेबांना सुखदुःखामध्ये खंबीरपणे साथ दिली। बाबासाहेब जर दिवा असतील तर त्या दिव्याची वात ही रमाई होती। त्यांचे त्याग आणि अडचणींमध्ये उभे राहण्याच्या क्षमतेमुळे डॉक्टर आंबेडकरांना भारतातील अनुसूचित जाती, महिला आणि अन्य वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली। रमाबाईंचे जीवन अडचणींच्या काळात हे महिलांच्या सामर्थ्याचे आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे। सरोजिनी नायडू, ज्यांना भारताची नायटिंगेल म्हणून ओळखले जाते,
त्या एक स्वातंत्र्यता संग्राम सैनिक, कवयित्री आणि राजकारणी होत्या. त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या आणि भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. स्वातंत्र्यता मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर बनल्या. मदर तेरेसा. मदर तेरेसा आपल्या सामाजिक कार्यातून विश्वमाता म्हणून नोंद करण्यात आल्या. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. सुरुवातीपासूनच त्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होत्या. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या एक समाजसुधारक, विद्वान आणि महिलांच्या अधिकारांचे समर्थक होत्या. त्यांनी पुण्यात मुक्ती मिशनची स्थापना केली. त्या भारतातील स्त्री हक्क चळवळीत एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व बनल्या. फातिमा बीबी. फातिमा बीबी यांना सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनण्याचा मान मिळाला. लता मंगेशकर. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा अशी उपाधी मिळाली. सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांनी आपले पूर्ण आयुष्य भारतासाठी सामाजिक कार्य केले. प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी समाजातून पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा सन्मान मिळाला. लक्ष्मीताई पोपेरे. लक्ष्मीताई पोपेरे यांनी उत्कृष्ट काम करून त्यांना शेती व्यवसायात राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले. सुरेखा यादव. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या रेल्वेच्या त्या पहिल्या महिला चालिका बनल्या. मनू भाकर. मनू भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये एअर रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त करून भारताचे नाव मोठे केले. विनेश फोगट. विनेश फोगट यांनी अत्यंत त्रास सहन करूनही ऑलिम्पिक्समध्ये त्या भारताकडून कुस्तीपट्टू म्हणून सहभागी झाल्या. अवनी लखेरा. अवनी लखेरा या पॅराऑलिम्पिकमध्ये एक गोल्ड विनर आहेत. आणि आमच्या सन्माननीय मुख्याध्यापिका अनघा डांगे. आमची सुरक्षा फक्त आमचीच नाही तर सर्वांच्या सुरक्षेसाठी सर्व शिक्षकांना समुपदेशन, मार्गदर्शन करणाऱ्या दामिनी पथकाचा सातत्याने पाठपुरावा, मुलींच्या सुरक्षेसाठी सातत्याने समुपदेशन, तज्ज्ञ मार्गदर्शक यांना बोलावणे अशा कामगिरीसाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून मानाचा मुजरा. या अशा आमच्या हृदयातील सर्व सन्माननीय, प्रतिभावंत, दूरद्रष्ट्या, माता समान महिलांना, आम्हाला सुरक्षित ठेवणाऱ्या भारतातील सर्व प्रतिभावंत महिलांना आम्हा सर्व मुलींकडून, विद्यार्थ्यांकडून गणराया चरणी 21 दुर्वा वाहत आहोत. आई, आजकाल मुलींना बाहेर किती धोकादायक वाटतं ना? हो ग बाळा, अगदी बरोबर आहे. तू घरातून बाहेर पडली की अनेक धोके असतात, पण त्यांचा सामना करण्यासाठी धैर्य आणि शहाणपण लागते. मला रस्त्यावर चालताना कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं. काही लोक विचित्र नजरेने बघतात, तेव्हा काय करायचं? असा प्रसंग आला की तू आत्मविश्वासाने वाग. जर काही त्रास होत असेल तर लगेचच आजूबाजूच्या लोकांना सांग किंवा सुरक्षित ठिकाण शोध. फोन नेहमी जवळ ठेव आणि आवश्यक वाटल्यास आपल्या विश्वासातील व्यक्तींना कळव. तुला शाळेत सुरक्षित वाटतंय ना? हो मॅडम, पण शाळेत येताना रस्त्यावर कधी कधी घाबरायला होतं. अगं, असं काही वाटलं तर आपल्या शाळेच्या सुरक्षा रक्षकांना सांग. शाळेच्या आत सुद्धा नेहमी सावध राहा. कोणतीही अडचण आली तर ताबडतोब आम्हाला कळवा. मैत्रिणींबरोबर राहा आणि कधीही एकटीने अडचणीत पडू नकोस. मॅडम, मी काही खबरदारी घेऊ शकते का? हो मग, नक्कीच. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी अनावश्यक संपर्क टाळ. तुझा फोन नेहमी जवळ ठेव आणि सोशल मीडियावरही सगळ्यांशी संपर्क साधू नकोस.
शाळेत वागण्याचे नियम पाळलेस तर नक्कीच सुरक्षित राहशील. शाळा कशी चालली आहे तुझी? चांगली आहे, पण मला बाहेर सुरक्षित वाटत नाही कधी कधी. हो, मुलींसाठी आता काही खबरदारी घ्यायलाच हवी. घराबाहेर पडताना नेहमी जागरूक राहा. एकटी कुठे जाणं टाळ आणि तणावामुळे शरीरावर परिणाम होणार नाही याची काळजी घे. पण मग मला काय करायला हवं? नेहमी फोन जवळ ठेव आणि ज्या ठिकाणी विश्वास वाटत नाही तिथे जाणं टाळ. तुझा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपणं खूप महत्वाचं आहे आणि कोणताही त्रास झाला तर विश्वासू लोकांशी संवाद साध. मुलींच्या सुरक्षेसाठी काही विशेष कायदे आहेत. नाही ना मॅडम, पण मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक मुलीला मुलांचे कायदे आणि हक्क माहितीच असायला हवे. शाळेत किंवा बाहेर कोणतीही अनुचित वागणूक मिळाल्यास ताबडतोब तक्रार दाखल करता येते. महिलांच्या संरक्षणासाठी विशेष कायदे आहेत आणि जर तू कधीही अडचणीत असलीस तर कायदेशीर मदत मिळवता येते. म्हणजे मला काय करायला हवं? जर कोणत्याही प्रकारे अन्याय झाला तर ताबडतोब पोलिसांकडे किंवा महिला आयोगाकडे तक्रार दाखल कर. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. प्रवास करताना ओळखीच्या लोकांसोबत राहणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं जास्त सुरक्षित असतं. जेव्हा आपल्या माणसांचा आधार असतो तेव्हा भीती कमी होते. धन्यवाद. तुझ्या सल्ल्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. अगं, नेहमी लक्षात ठेव, तुझं रक्षण सर्वात आधी तुझ्या हातात आहे. सतर्क राहिलीस तरच सुरक्षित राहशील. ओ नो, आई आई. काय झालं ग? काय झालं? प्रचंड मोठा काटा घुसलाय पायात. आता कुठं जगात पहिलं पाऊल ठेवण्याचं वय? अगं, हा काटा वास्तविक काट्यापेक्षा महाभयानक आहे. म्हणजे मला नाही समजलं. तुला कसं समजणार? बस बस झालं आता. अतिशय गलिच्छ काळे कृत्य करणारे हे नराधम. अगं, आपण कोणत्याही दिशेला मार्गक्रमण करायचं ठरवलं तर आहेतच हे तिथे टपलेले. बघ, ठेव कोणत्याही दिशेला पाऊल आणि ऐक. दाही दिशांकडून मुलींचा त्रासलेला आवाज ऐकू येतोच. अशा कितीतरी निर्भया झालेल्या स्त्रियांचे प्रकरणे प्रलंबित आहेत. कोणतीही अत्याचाराची घटना घडली की फक्त 2 दिवसांचे आंदोलने, काय ते कॅन्डल मार्च, व्यवस्थापनाच्या मीटिंग्स, पत्रकारांचे परखड सवाल, पण काहीही यांच्यावर फरक पडत नाही. एक प्रकरण कुठे शांत होतंय तोपर्यंत हजारो प्रकरणं स्त्री अत्याचाराची घडतायत. आणि या 1% नराधमांमुळे आदर्श पुरुष जातीला काळीमा फासला जातोय. आता आपल्या शाळेतीलच उदाहरण घे. आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली तर आपले सर्व शिक्षक शिक्षिका देहभान विसरून आई वडिलांची भूमिका निभावतात. शाळा सुटून गेली तरी हे आपले सर्व शिक्षक आपल्यासाठी सिद्ध असतात. ह्यात पुरुष शिक्षक आहेत ना? का आपण गौरव उद्गार करतोय त्यांचा? पुरुषत्वाचा अपमानच आहे ना हा.
हे सगळं का? तर हे ओढ्या ओघबीचे नराधाम पुरुष यांच्या काळ्या कृतीमुळे आपल्या आदर्श समाजातील सर्वच पुरुषांना खाली मान घालावी लागतीये. पण नाही, आता माझं पुढचं पाऊल अपघाती नसेल, ते पाऊल असेल सुरक्षिततेचं. या आपल्या यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या पावलांना नराधाम रूपी काट्याला ठेचून काढायचं ठरवलंय मी. आता मी पुन्हा जन्म घेणार. राजमाता जिजाऊ भोसले, राणी अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, सरोजिनी नायडू, डॉक्टर आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, एक आई, शिक्षिका, पोलीस, वकील, डॉक्टर आणि एक आदर्श मैत्रीण म्हणून. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या बांधणीचे स्वरूप समजावून सांगताना म्हणाल्या होत्या, शिवबा, तुझ्या तलवारीच्या धारेतून न्याय मिळवून दे स्त्री जातीला. तुझ्या स्वराज्यात कोणत्याही स्त्रीवर अन्याय झाला नाही पाहिजे. आणि असं जर काही घडलं तर एकच न्याय, कडेलोट आणि कडेलोटच. ते सुद्धा छत्रपती शासनच होते ना. मग आता का वाट पाहावी लागतीये न्यायाची? आता तुला पाहायचंय माझं इथून पुढचं जगण्याचं रूप. नाही रडायचं, आता फक्त लढायचं. चल आता, संपले ते दिवस मान खाली घालायचे. ताठ मानेने जगायचं असेल तर जगून दाखवा अशा प्रचंड रूपातून. आपण देखाव्यात पाहतोय सन्मान महिलांचा, पाऊल सुरक्षेचे. गणरायाला वंदन करताना 21 दुर्वा वाहिल्या आहेत महिलांच्या सन्मानाच्या, स्त्रीच्या सुरक्षित पावलांसाठी. तर पहा आता माझं आधुनिक जाज्वल्य रूप. बरं वाटलं, आज मुलं भरपूर दिसली आम्हाला. तर आपल्या बदलापूरचा जो प्रकरण झालेला आहे ते माहित आहे का सगळ्यांना? सगळ्यांना माहित आहे? त्यातून काय शिकलो आपण? काय आपण त्यातून काय अवेअरनेस घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुली आता आपल्या थोड्या मोठ्या आहेत, त्यामुळे आता रडायचं नाही, आता फक्त लढायचं. घाबरू नको दूर, घाबरू नको दूर. आठवतो नंबर पोलिसांनी दिलेला, आठव. Thank you.
थँक्यू. तुम्ही खूप चांगलं काम केलंय आणि बुलढाणा तिने बरं चांगले हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. तिचा मला अभिमान वाटतोय. तिने आज 112ला पण कॉल केलेला आहे. तुम्ही पण अशी सतर्कता दाखवा, म्हणजे तुमच्यावर जे असे हल्ले करतात मुलं ते त्यापासून तुम्ही वाचू शकता. ओके, थँक्यू. आणि आहोत ना तुम्ही नका टेन्शन घेऊ. कधी आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला 5 मिनिटात आम्ही अवेलेबल आहोत. दामिनी पथक, पिंपरी दामिनी पथक.